नमस्कार, माझं नाव क्रेटेक्स आणि मी ही ट्युटोरियल बनवली आहे एम हाऊस म्युझिक कसं बनवावं याबद्दल. हॅलो, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिक्सिंगबद्दल. सो फार आपण गाण्याची अरेंजमेंट बनवलेली आहे. आपण ड्रम्स, जे पण वोकल्स आहेत, म्युझिक एलिमेंट सगळं आपण यूज केलेलं आहे. पण आता मिक्सिंग करायचं आहे. मिक्सिंग हा सगळ्यात हार्ड पार्ट आहे म्युझिक प्रोडक्शनचा. आणि असं नाही की काही शॉर्टकट्स यूज केल्याने लगेच होतो. प्रॅक्टिसच करावी लागेल. तुम्हाला रोज एक गाणं बनवावं लागेल आणि बऱ्याच टाईमापर्यंत, लाईक 2-3 वर्षापर्यंत गाणं बनवावं लागेल तुमचं मिक्सिंग चांगलं व्हायला. मिक्सिंग बेसिकली हे सगळे जे एलिमेंट्स आहेत, आता हे एलिमेंट्स प्रॉपर एका प्रोफेशनल ट्रॅकसारखे कसे साऊंड करतील. काय काय लोक त्याला मिक्स मास्टरिंग बोलतात, बट ॲक्च्युली त्याच्यातला मिक्स जो पार्ट आहे त्याला मिक्सिंग बोलतात. तर मिक्स डाऊन सुद्धा ह्याला बोलू शकतो. मिक्सिंग ही अशी प्रोसेस आहे की ही जर तुम्ही चांगली बनवली तर मास्टरिंगमध्ये जास्त मेहनत करायची गरज नाही लागत. तर आज मी दाखवणार आहे की मिक्सिंग मी स्वतः माझ्या गाण्याची मिक्सिंग कशी करतो. सो सगळ्यात आधी तर आपण ह्याच्यामध्ये एक साईड चेनिंग केलेली बेसमध्ये ऑलरेडी. तर मेक शुअर करायचं की साईड चेन हा जो प्रकार आहे हा सगळ्यात एंडला असला पाहिजे, कारण की साईड चेन तरच सेन्स बनतं. तर साईड चेन आपण इकडे यूज केलेलं, आपण साऊंड्समध्ये पण साईड चेन यूज केलेलं. आता आपण तीच साईड चेन व्होकलमध्ये पण टाकणार आहोत. तीच साईड चेन आपण एफएक्समध्ये पण टाकणार आहोत. पण एफएक्समध्ये आपण EQ नव्हता यूज केला, तर आपण एक EQ मी साईड चेनच्या आधी टाकेल आणि मेक शुअर करेन की 100 हर्ट्सच्या खालती जे पण फ्रिक्वेन्सीज आहेत ते कापले आहेत. सेम मी ह्याच्यात पण EQ टाकेन सगळ्यात आधी व्होकल्समध्ये आणि व्होकल्समध्ये. सगळ्यात मेन गोष्ट मिक्सिंगला मेक शुअर करावी लागते ती म्हणजे किक आणि बेसचा व्हॉल्यूम. तर सगळ्यात आधी मी सगळं बंद करून, सगळे चॅनल्स बंद करून टाकेन, फक्त किक आणि बेस चालू ठेवेन आणि एक्स्ट्रा चॅनल्स पण डिलीट मारून टाकेन. आणि टॅब स्विच करून, टॅबने मिक्सिंग व्ह्यू स्विच होतो. सगळ्यात आधी किक आहे, जी किक असणार आहे त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो सर्वात जास्त पाहिजे अख्ख्या ट्रॅकमध्ये. त्याच्याहून जास्त व्हॉल्यूमचं काही नसू शकतं. सो तो 7वर आहे, तो आपल्याला आणायचा -11वर. -14, -12. ठीक आहे. आता जो किक आहे तो -11वर आलेला आहे. ठीक आहे. आता सेकंड गोष्ट आहे ती बेस. खूप जास्त व्हॉल्यूम वाढला बेस. सगळ्यात जास्त त्याचा जो हा फर्स्ट बेस आहे विच इज, त्याला आपण आणूया -12वर. आणि जो दुसरा बेस आहे तो बरोबर -16वर, पण त्याला जरा पंप करूया आणि मेक शुअर करूया की हे दोन्ही बेस आहेत ते एकमेकांवर क्लॅश नाही होतात. तर त्यासाठी मी ह्याच्यात परत एक EQ टाकेन मेन बेसवर आणि त्याला 80 हर्ट्सपर्यंत कापून टाकेन. आणि जो आपला सब बेस आहे तो ऑलरेडी मी उलट्या साईडने कापलेला आहे, अपोजिट साईडने 80 हर्ट्सपर्यंत आणलेला आहे. आता मी प्ले करेन. ह्याला अजून जरा कमी करेल वाढलेला बेस. आता हा बेस मध्ये मध्ये फ्लक्च्युएट करतो, तर त्यासाठी मी याच्यावर एक लिमिटर टाकून ठेवेन, त्याने टेन्शनच नाही. लिमिटर टाकल्याने मी याला टाकीन -12. -12च्या वर ही फ्रिक्वेन्सी जाणारच नाही. ड्रम्स एक एक करून मी इंट्रोड्यूस करणार आहे की हां, जसं मी सांगितलं की मॅक्सिमम असलं पाहिजे ते किक, आणि जी किक आहे -11. तर -11वर कुठलाही साऊंड नाही गेला पाहिजे. तर ड्रम्समध्ये जर मी ड्रम्स ओपन केले
बाकी सगळे ड्रम्स मी ऑफ करेन आणि एक एक करून इंट्रोड्यूस करेन. -8 आहे, त्याला खालती आणूया. -12 आणि -13 एक गुड नंबर आहे. ह्याला जरा मायनस, हे बरोबर आहे. त्याच्यामुळे ड्रम्स आलेले आहेत आपले -11 पण तरी मी ह्याच्यात एक लिमिटर टाकेन आणि लिमिटरला -12 करून टाकेन. तर तुम्ही ते बघाल की जे पण व्हॉल्यूम -12च्या वर जातोय तो बरोबर खालती येतो. ड्रम्स झालेले आहेत, मिक्स आपले बेस झालेला आहे. आता आपण साऊंड जाणूया. बिकॉज आपण साऊंडमध्ये ड्रम्सच खूप यूज केलेत की ड्रम्स सारख्या गोष्टी यूज केलेत तर तो क्लॅश करणारच. तर त्यासाठी साऊंड चॅनलमध्ये एक EQ टाकणं गरजेचं आहे, जो ऑलरेडी टाकलेला आहे. बट आपण त्या EQला चांगलं बॅलेन्स करणं इम्पॉर्टंट आहे. फक्त बेस कट करून काय होणार नाही. इकडे ऑलरेडी ड्रम्स आहेत तर आपण इकडे थोडं एक डिप मारूया. इकडे पण ड्रम्स असणार आहेत तर इथे एक डिप मारूया. अजून एक पॉईंट आणूया आणि इकडे एक डिप मारूया. ह्याच्याने काय होईल, जे ड्रम्सची जी फ्रिक्वेन्सी आहे ती या जागांवर जी असते ती ओपन अप होईल आणि आपण साऊंड अननेसेसरी ते ज्याच्यावर जे क्लॅश करतात ते कमी होऊन जातील. आता सध्या कुठला साऊंड चालू आहे, एक एक करून साऊंडला इंट्रोड्यूस करूया. -24 परफेक्ट आहे. मग हा साऊंड ह्याला जरा राईटमध्ये मूव्ह करूया. सगळे साऊंड बंद करूया. ह्याला लेफ्टमध्ये टाकूया कारण की हा राईटमध्ये आहे. ह्याचा व्हॉल्यूम खूप आहे, याला आपण खालती आणूया. हा मेन एलिमेंट आहे, ह्याला एवढा पण खालती करून चालणार नाही. आणि ह्याला साऊंडला आपण जो लिमिटर देणार तो ठेवूया -14. आता बघा मिक्सिंग किती बेटर झाली. आधीचा जो ट्रॅक होता तो किती मशी होता आणि आता जरा लेवल्स नीट आणल्यामुळे ते नीट साऊंड करत आहे. आता राहिलं फक्त वोकल. जो आहे -9.28 वर समथिंग, जो खूप जास्त आहे. आपल्याला -16 पर्यंत आणायचं आहे. आय गेस -15 इज ओके. आता वोकलवर जाऊन मी लिमिटर ॲड करू शकतो आणि त्याला -16 देऊ शकतो. सो एवढं पण जास्त गेन रिडक्शन होणार नाही. हे सगळे शब्द आय अंडरस्टँड तुम्हाला समजत नाही आहेत
बट जे जसं जसं मी दाखवतोय तसं जसं तुम्ही त्या त्या प्लगिन्सला ॲड करून जर फॉलो केलं तर तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली मी काय बोलतोय नंतर. आता राहिला बिल्डअप, विच इज नॉट अ बिग डील. आणि बिल्डअप कंट्रोलमध्ये फक्त जो लास्ट पार्ट आहे स्नेअर्सवाला तो जरा जास्त लाऊड आहे, बट तेवढा लाऊड असणं ठीक आहे. आणि बिल्डअपमध्ये मी एक लिमिटर टाकून ठेवेन ज्याला मी ठेवेन -16. सो तो त्याच्यावर जाणारच नाही कधी. येस, आपण ह्याला थोडा वाढवूया, खूपच कमी झाला आहे. जरा लिमिटर टच झालेला आहे. FX मध्ये मला नाही वाटत काय प्रॉब्लेम असेल. FX ऑलरेडी इन कंट्रोल आहे, -35 वर आहे. फक्त आपण बेसिक ॲडजस्टमेंट्स करू शकतो, काही FXला राईट काय FXला लेफ्ट. बेसिक गोष्टी आहेत, त्यात काय जास्त एवढं काय इम्पॉर्टंट नाही. हे मी रँडमली करतोय. आणि आपल्याला मेन गोष्ट जी मेक शुअर करायची आहे, जे मी तुम्हाला सांगितलीच नाही एवढं सगळं कमी केल्यानंतर, जो मास्टरवर जो व्हॉल्यूम आहे तो -6च्या वर अजिबात गेला नाही पाहिजे. -7 असेल तर अतिउत्तम, बट -6च्या वर अजिबात नाही गेलं पाहिजे. आणि एकदम मेन ड्रॉपच्या पार्टला -7.85 म्हणजे आपण ट्रॅकला हेडरूम दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण ह्याला मास्टरिंग करणार तेव्हा त्याची जे हेडरूम आहे त्याच्यावर आपण मास्टरिंग करू शकतो. कारण की जर तुमचा ट्रॅकच जर 0वर असेल आणि 1वर या पॉईंटवर असेल तर त्याला जास्त मास्टरिंग करता नाही येणार. ओके, तो हा होता माझा बेसिक मिक्सिंगचा ट्युटोरियल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मास्टरिंग बघणार आहोत. बिकॉज आपली मिक्सिंगच एवढी नीट झालेली आहे, आपण मास्टरिंगमध्ये एवढा टाईम वेस्ट नाही करणार. बट तरी मी बेसिक काय काय गोष्टी सांगेन जे मास्टरिंगमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत समजणं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.